आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घड्याळ, हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं. अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला? शरद पवार साहेबांनी केला. इतके वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे? शरद पवार साहेब आहे. पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला, हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे. कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्याने लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही. हा कालचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे चंदीगडच्या बाबतीत. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्या पद्धतीचं घडलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. मी अजितदादा पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडी चिन्ह दिलं आहे. आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निकाल दिला आहे. आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे, संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी, मतदाराचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो. मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो. विरोधकाचं विरोधात बोलणंच काम आहे, त्याच्याकरता विरोधक आहे. विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील? पण निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. निवडणूक आयोग कधीही बायस निर्णय देत नाही. कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं. निवडणूक आयोग, त्यामुळे मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे.